चांगली बॉलिंग केली या मैदानावरती. रोहित आतकरी ज्यावेळेस त्याने सुरुवात केली होती बॉलिंग करण्यासाठी याच मैदानावरती त्यांनी 6 चेंडू 6 षटकार देखील खाल्ले होते. मात्र त्यानंतर देखील त्याने खेळ सोडलेला नाहीये. भरपूर मेहनत घेतली आणि आता पाहतोय की तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला आहे. कृष्णा धिंडा आणि हेमंत धिंडा अशी सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला आहे, तो म्हणजे विकी परेड. पहिला चेंडू अखुटेबाज आहे, पूल केलाय आणि पूल हा पॉवरफुल झालेला आहे, सक्सेसफुल झालेला आहे. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय कृष्णा धिंडा याने. चौकार. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर बी संघाला विनंती आहे, आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपल्या काय फॉर्मॅलिटीज असतील त्या पण पूर्ण करायच्या आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकलाय कृष्णा याने. विकी परेड आपण पाहतोय, जो संघाचा संघनायक आहे. स्वतःवरती त्याने जिम्मेदारी घेतलेली आहे. तर पहिल्या बॉलवरती चौकार देखील आलाय. ते देखील एक वेगवान चेंडू, तेच तर्रार चेंडू. कमबॅक करणार आता आपण चेंडू हा पाहतोय. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता कृष्णा या फलंदाजाला, मात्र बॅट आणि बॉल संपर्क झालेला नाहीये. एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. 4 धाबा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. फुलटा चेंडू, बॅट्स एज लागले आणि या चेंडू आपण पाहतोय यष्टांच्या मागे तिकडे निघून गेलेला. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत आपण पाहतोय या 2 संघादरम्यान. फुलटा चेंडू आहे, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. लॉंग ऑन मध्ये शतरक्षक होता, त्याच्याकडनं थोडासा मिसफिल्ड पाहायला मिळाला. मिसफिल्ड झाली आणि चेंडू हा फरार झाला. 4 धावांकरता चौकार. आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी आणि आई दुधाई स्पोर्ट्स पवारपाडा नवीन संघ आहे. या सीझन मध्ये दुसरी मॅच खेळतोय. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता, चेंडूने जास्त उंची घेतलेला, आंबी घेतलेली नाहीये. शतरक्षक आला होता चेंडूच्या खाली. जजमेंट खराब आपण पाहतोय, चुकीचं ठरलेलं आहे आणि इथे 2 धावा घेण्याची संधी मिळाली. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेने धावसंख्या आता 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे. कृष्णाने जिम्मेदारी उचललाय आणि जिम्मेदारीने खेळ करत असताना ते बघा बॅटचा एज लागलाय. यष्टरक्षक पोहोचलाय आता आणि अखेरीस कृष्णा याची खेळीला पूर्ण विराम लागला गेलाय. त्याची खेळी संपुष्टात आलेली आहे. षटक देखील संपलं. पहिल्या षटकात धावा लागल्यात 1 गडी बाद 12. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. आज जाईल त्या ग्राउंड वर तो मारतो या बाजी. हाय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदीन काझी. 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 भावेश येतोय, भावेश परेड.
भावेश परेड दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेला आहे. नव्याने आलेला फलंदाज वैभव धिंडा नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक वरती पाहतोय आपण हेमंत याला. पॉवर प्लेचं बंधन आता थोडस हटलंय आपण पाहतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी भावेश परेड. पहिला बॉल अकोट्यापासून होता, फोर्स केले चेंडूला, मात्र शतरक्षकाला निवडलंय. चांगला झेल तिकडे पकडला गेलाय आणि हेमंत धिंडा याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. परदिन नावाची चर्चा असते साऱ्या ग्राउंडवर. टेनिस क्रिकेटचा हिरा तू त्याच नाव गाजतोय हो जगभर. थँक्यू डीजे ओमकार याने खूप चांगला झेल पकडला तिकडे. नव्याने फलंदाज रोहन धिंडा. आणखीन एक पॉवर हिटर आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. खेळपट्टीवरती स्ट्राईक वरती आहे. बघा रोहन आलाय आणि रोहनने चेंडूला पाठवलाय सरळ त्याच्या खेळाडू कक्षामध्ये. त्याच्या खेळाडूंना भेट देण्यासाठी हा चेंडू त्यांनी पाठवलाय. षटकार 6. थँक्यू डीजे. भावेश खुर्ची घे खुर्ची. हा षटकार ठोकलाय. या षटकाराने धावसंख्या आपण पाहतोय 18 या आकड्यावरती. 18 रन्स 18 धावा या धावफलकावरती लागलेत. बघा रोहन एक पॉवर हिटर आहे आणि ज्या प्रकारे त्याच्या स्लॉट मध्ये हा चेंडू त्याला मिळाला आणि हा चेंडू सरळ त्याने प्लॉट मध्ये पाठवला. हा षटकार, या षटकाने धावसंख्या आता 18 या आकड्यावरती. भावेश परेड पहिल्या बॉलवरती सफलता त्याने मिळवली, मात्र दुसऱ्या बॉलवरती त्याला आसमान दाखवलं गेलंय. षटकार ठोकलाय. या षटकातील तिसरा चेंडू रोहन खेळण्यासाठी सज्ज. हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. पंचांनी दर्शवलं की हा चेंडू वाईड असणार आहे. वाईड बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू, एक एक्स्ट्रा धाव फलकावरती नोंदवली जाईल. धावसंख्या 19 या आकड्यावरती. इथे बघा पुन्हा एकदा पॉवरफुल स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा चेंडू जाऊन पडलाय. आलाय आणखीन एक षटकार. रोहनच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार आपण पाहतोय. षटकाराने धावसंख्या आता 25 या आकड्यावरती. सरळ शतरक्षकाला निवडलं होतं, मात्र झेल सुटला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला होता. वैभव आपण पाहतोय डेंजर एंडला धावत होते आणि रोहन याने साफ नकार दिलाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगलने धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. बघा रोहन जो षटकार ठोकतोय त्या फलंदाजाला ते जीवनदान दिलंय. जो शतरक्षक आपण पाहतोय मिडॉन मध्ये उभा आहे सूरज टोकरे, त्याने झेल सोडलाय. फुलटा चेंडू वैभव याचा फटका पूर्णतः फसला गेला होता. पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय. पुन्हा एकदा फलंदाजाला जीवनदान मिळालेलं आहे. एक सिंगल धाव इथे देखील अंकित केली जाईल. धावसंख्या 27. आता विकी आणि हा झेल सोडलाय, जो संघाचा संगणक आहे आणि त्याच्याकडनं देखील चूक होताना दिसते आपल्याला. पुन्हा एकदा खूप चांगला फटका, गॅप शोधला या बॉलेस रोहन धिंडा याने. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. चौकारा करता. हे दिसाया साधा हँडसम आहे गोलंदाजी त्याची न्यारी. हे दिसाया
विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी 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 हे भिवंडी शहराची शान हाय दादा सूरज येतोय, सूरज टोकरे, सूरज याने झेल सोडला होता रोहन याचा. इथे बघा फुलटॉस चेंडू आहे, दोन शतरक्षक पोहोचलेत तिकडे, मात्र झेल सुटला गेलाय. चला पंचांनी रेफर केलाय, पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे पोहोचवलाय. बघा फुलटॉस चेंडू होता आणि कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढला होता वैभव धिंडा याने. पंच हा रिव्ह्यू कोणाचा आहे? पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. दोन धावा तरी ते पलून पूर्ण केलेल्या आहेत. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. नो बॉल असेल, नो बॉल म्हणजे येणारा पुढचा जो चेंडू असेल तो फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे आता वैभव धिंडा या फलंदाजाकडे. चौतीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे आपण पाहतोय मिसटायमिंग झालेला आहे, शतरक्षक दूरवरती होता. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील पूर्ण इथे झालेली आहे. या दोन धावा आपण पूर्ण केल्या गेल्यात. या दोन धावेने धावसंख्या आता 36 या आकड्यावरती 36 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. डबल वरती भर दिला जातोय. इथे बघा स्लॉट मध्ये चेंडू होता, चेंडूने उंची घेतले, लांबी किती घेतले पाहूया. 6 धावा मिळतील एवढी लांबी देखील इथे घेतलेली आहे. ठोकलाय षटकार. हे बोरिवलीच्या सुजित कालेकरचा असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट दादाला, असतो सपोर्ट. थँक्यू डीजे. षटकाराला धावसंख्या आता इथे फलंदाज बाद झालेला आहे, स्टंपिंग केलेलं आहे. बघा जलद गतीने स्टंपिंग इथे केलंय यष्टिरक्षकाने. गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यान हायलय भारी. हे मोनिश पाटील बोरिवलीचा धावतय दादाच्या मदतीला. थँक्यू डीजे. आता नव्याने फलंदाज भावेश इन होतोय, भावेश ढोले. बॉल टाकून झालेत या षटकातील 3 बॉल टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे या इनिंग मधील अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि नव्याने बॅटर भावेश डोळे हा फलंदाज इन झालेला आहे. आणखीन एक पॉवर हिटर आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू आहे, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. 2 शतरक्षक पोहोचले तिकडे आणि यावेळेस चुकी होणार नाहीये. चांगला झेल इथे पकडला गेलाय. फलंदाज भावेश आल्या पावली माघारी परततोय.
थँक्यू डीजे. धावसंख्या झालेल्या 42 धाबा धावफलकावरती लागल्यात. बॉल टाकून झालेत 4. सूरज टोकरे हा गोलंदाज आता हॅट्रिक वरती आलेला आहे. नव्याने फलंदाज बाल्या नडगे न्यू बॅटर इन झालेला आहे. बाल्या नडगे न्यू बॅटर इन झालाय. स्ट्राईक वरती असेल हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी. सूरज टोकरे ते बघा अपील झाली होती, मात्र अपील ही फेटाळून लावलेली आहे. का बॉल टाकल्यानंतर बॉलर पंचांच्या मध्ये गेला असावा, कारण तेच पंचांनी दर्शवलंय. आणि उसली देखील होती या बॉल मध्ये. निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. इथे एक लेग बायच्या स्वरूपात धाव इथे मिळते. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपले तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता झालेली आहे 43. 43 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. थँक्यू डीजे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी राहुल पालवा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्राईक वरती असेल बाल्या नडगे. नाव स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण रोहन धिंडा याला. पुढे ससावून आपटक्या ते खेळला व्ही शेप मध्ये. 2 शतरक्षक आले तिकडे, मात्र 2 शतरक्षकांना बीट करून हा चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाल्याच्या बॅट मधून निघालाय चौकार. इथे बघा वेगवान चेंडू इथे टाकला गेला. तर बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. ते कमबॅक केलंय गोलंदाज राहुल पालवा याने. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 47 धावा 47. हाफ ट्रॅकर होता. 1 धाव तर इथे कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झाला, तर मात्र रोहन याने थांबवलंय. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, कारण आतापर्यंत रोहन याने चांगली फलंदाजी केलेली आहे. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पण बघितलेत. वैयक्तिक 17 धावसंख्येवरती तो खेळतोय. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया रोहन आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय. शेवटचं षटक हे मार्गस्थ आहे. राहुल पुन्हा एकदा बॅटचा एज लागलाय. चेंडू आता आपण पाहतोय दिशा बदललाय आणि चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये निघून गेलेला आहे. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा मिळतील. या 2 धावाने धावसंख्या आता 50 या आकड्यावरती 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा रोहन वैयक्तिक 19 या आकड्यावरती खेळतोय आणि रोहन याला जास्त संधी मिळालेली नाही आहे या इनिंग मध्ये. आपण जर बघितलं फक्त 5 बॉल केलाय. 5 बॉल मध्ये 19 धावा बनवल्यात. फुल टॉस चेंडू आहे. कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही आहे, मात्र 1 धाव कंप्लीट झालेली आहे. आणि चला पाहूया काय घडलंय काय बिघडलंय तिकडे. 2 धावा तर इथे पळून पूर्ण केलेल्या आहेत. 4 धावांचा इशारा येतोय पंचांकडनं, कारण ज्या प्रकारे पाहतोय 1 पाय बाउंड्रीच्या बाहेर त्याने ठेवला होता तिकडे.
इथे बॅकफूट वरती जाऊन चेंडूला सरळ टोलावलाय आणि हा चेंडू सरळ निघून आलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. आमच्या पाहुण्यांना मान वंदना देण्यासाठी ठोकलाय षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 60 या आकड्यावरती. 60 धावा धावफलकावरती. डोळं भरून हाताला धरून नेणार का लढत थोडं गोड होऊनी मिठीत येणार षटकाची समाप्ती झालेली आहे. डोळ्यात डोळं भरून हाताला धरून नेणार का लढत थोडं गोड होऊनी मिठीत येणार का रे तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का पिल्लाचं नजरेत गार काजत वार झालाय थेट करदोनाचं चार उडूया वार ठरवलं बेट पिल्लाचं नजरेत गार काजत वार झालाय थेट करदोनाचं चार उडूया वार ठरवलं बेट भाकी व्हायचं द्वाड करीन मी लाड आठवल भेट लाज पितीला गाडन यौवन झाड घेते पेट भाकी व्हायचं द्वाड करीन मी लाड आठवल भेट लाज पितीला गाडन यौवन झाड घेते पेट म्हणाल ते करणार मी सांगा भरतर होणार का अहो म्हणाल ते करणार मी सांगा भरतर होणार का रे तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का पटकन बांधू पेडीन झटकन सोडी तुझा विचार पोलीस म्हणजे येडी रात हाय थोडी निसोंग फार पटकन बांधू पेडीन झटकन सोडी तुझा विचार पोलीस म्हणजे येडी रात हाय थोडी निसोंग फार कळतय मन परिवेतन पोरीचे हाती येत रीन काढून सण करून मी जपतो हे आपली शेत कळतय मन परिवेतन पोरीचे हाती येत अग रीन काढून सण करून मी जपतो हे आपली शेत मी गेले पुरती हरून सार दुरून होणार का मी गेले पुरती हरून सार दुरून होणार का राय तुमच्या फॅमिलीत केळेवालीला घेणार का तुमच्या फॅमिलीत केळेवालीला थँक्यू डीजे. दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. 61 धावांचं टार्गेट ठेवलंय. सलामीची जोडी राहुल पालवा आणि चेतन राव. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी वैभव धिंडा. पहिला बॉल ऑन साईडला घेऊन काढलाय मात्र चेंडू पडल्यानंतर आपली जागा बदलतोय. दिशा बदलली होती तिकडे. क्षेत्ररक्षकांना थोडस नाचवलं जातोय. भावेश आलाय तिकडे बॅकअप साठी. तर तोपर्यंत फक्त 2च धावा मिळतील. जास्त काय मिळणार नाहीये. 2च धावा. या 2 धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. प्रति षटकामागे 15 धावा बनवायच्या आहेत. प्रति षटकामागे 15 धावा इथे बनवायच्या आहेत. हा चेंडू आपण पाहतोय ऑफस्टमच्या बाहेर इथे हाताळला गेलाय. व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय.
एक एक्स्ट्रा रन आपण तिथे खर्च केलेली आहे आपण पाहतोय. इथे आपण पाहतोय मिस्टामिंग झालेला आहे. बाल्या नडगे तिकडे पोहोचले होते, मात्र त्यांच्या अगोदर चेंडू हा डिक्लेरेशन झोन मध्ये पोहोचलेला आहे. या 2 धावा इथे आता धावफलकावरती नोंदवल्या जातील. धावसंख्या 5 या आकड्यावरती 5 रन्स 5 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. सकाळच्या सत्रात आपण पाहतोय संजय 11 नागले या संघाने 2 सामने जिंकलेत. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर हाताळला गेलाय. पंचांनी सांगितले की हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. त्यानंतर सिंह गर्जना जाबरवाडा या संघाने देखील 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर एक सामना जीवदानी स्पोर्ट्स नागले या संघाने जिंकलाय आणि या शेवटच्या फेरीतील हा शेवटचा सामना आपण पाहतो. वेगवान चेंडू वेगावरती स्वार झाला यावेळेस वैभव धिंडा. इकडे निर्धाव चेंडू आता येताना दिसतोय. राहुल पालवा इथे प्रयत्न तर करतोय, मात्र प्रयत्नांना साथ मिळत नाहीये. प्रति षटका मागे 15 धावा बनवायच्या आहेत. सध्या तरी 6 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. ऑन साईडला चेंडू देखील काढला गेलाय. रोहन धिंडा आणि बघा भावेश ढोले इथे चेंडूला अडवण्यासाठी पोहोचले होते, मात्र चेंडूला फील्ड करू शकले नाहीये. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकाराकरता. हा चौकार येतोय. या चौकाराने धावसंख्या आता 10 या आकड्यावरती. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकात. पॉवर प्लेचं हे षटक चालू आहे. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10. अजूनही 51 धावेंची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. इथे बघा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक इथे कंप्लीट केलाय. पुन्हा एकदा रोहन फ्रेम मध्ये पाहायला मिळालाय, मात्र रोहनकडे संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बाउंड्री झाल्यात. धावसंख्या झालेली आहे 14. या षटकातील शेवटचा 1 बॉल अद्याप बाकी आहे आणि धावसंख्या आता 14च्या घरात जाऊन पोहोचलेली आहे. इथे बघा मागून दाखवल्यात आणि वैभव धिंडा याने त्या वाकवल्यात. राहुल पालवा याला आता माघारी परतावा लागेल. बिग ब्लो मोठा हादरा दिला गेलाय, तो म्हणजे पवारपाडा या टीमला. फलंदाज बाद. उडी माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट विकेट. माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. विकी परेड न्यू बॅटर इन झालाय. नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती पाहतो आपण चेतन राव याला. दुसरं षटक हाताळण्यासाठी कृष्णा. कृष्णा धिंडा याचा पहिला बॉल आपण पाहतोय. वेगवान इथे चेंडू त्याने हाताळलेला आहे. वेगवान चेंडू. बाकीचं काम यष्टरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. मॅच जिंकण्याकरता अजूनही 47 धावेंची आवश्यकता आहे. 47 धावा इकडे अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा इथे चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाही आहे. हेमंत
धिंडा चेंडूच्या खाली आलाय आणि बघा खूप चांगला झेल इथे त्याने पकडलाय. फलंदाज बाद चेतन बॅक टू द डग आउट. दिला तर तूच माझे बसलीस पोरी रोज रोज येस पुरा माझे बंगारी ना साधी तू समजू नको मला तू पोरी हातानं बॅट तुझे दिसते भारी ना मी पण हाय क्रिकेट लवर पोरी मैदानात पोरं तुझ्या देराला भारी ना फिदा ही दुनिया सारी तुझ्यावरी पोरी माझ्या हरी खेळाय क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट पुरा विकेट माझ्या रे खेळायली क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट थँक्यू. चला बॅटरने थोडीशी घाई करायची आहे. जो आपला नेक्स्ट बॅटर असेल तो आपण अगोदरच रेडी करून ठेवायचा आहे. नव्याने फलंदाज रणजित परेड न्यू बॅटर इन झालेला आहे. अजूनही 47 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. साईडला चेंडू ते खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे भावेश तिकडे थोडासा फंबल झाला त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती. पंचाने सांगितलं की 1 शॉट असणार आहे. 1 शॉट म्हणजे एकच धाव असणार आहे. 15 धावा धावफलकावरती. ते बघा हाफ ट्रॅकर होता. बॅट अँड बॉल संपर्क तेवढा चांगला झालेला नाहीये आणि पाहतोय निर्धाव चेंडू इथे आलेला आहे. रणजित परेड जो नव्याने गेलेला फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. ना स्ट्राईक इन वरती आपण पाहतो या विकी परेड जो संघाचा संघनायक आहे. चेंडू थोडासा पुढे ठेवला होता फक्त हलक्या त्याने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक वैभव आहे तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही कंप्लीट झालेली आहे. एका सिंगल धावेने धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 45 धावांची आवश्यकता अजूनही आहे मॅच जिंकण्याकरता. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4 म्हणजे अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 14 चेंडूंमध्ये 45 धावा. यस पाच बॉल टाकून झालेले आहेत. अजूनही 45 धावांची आवश्यकता आहे अजूनही. व्हाईट बॉल ते एक अवांतर धाव येताना दिसते. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 17 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. शेवटचा एक बॉल बाकी आहे षटकातील. ऑन साईडला इथे फटका खेळला गेला. रोहन आहे तिकडे. रोहन धिंडा चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झाली. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील तेवढी सुरेख झाली चांगली झाली आणि आपण पाहतोय एकच धाव मिळाली या बॉलवरती. धावसंख्या झालेली 18 म्हणजे अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 43 धावा मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. भावेश येतोय. भावेश डोळे आणि तिसरं षटक आहे आणि हे एक निर्णायक षटक आहे. बघूया या षटकात किती धावा येतात कारण या षटकात जेवढ्या धावा येतील
तेवढं पवारपाडा संघासाठी फार महत्वाचं ठरणार आहेत. मात्र पहिला चेंडू हा निर्धाव आलेला आहे. भावेश ढोळे एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे आणि सातत्याने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत देखील तो आलेला आहे. पहिला चेंडू हा निर्धाव टाकला आहे. स्टॅम्पिंग झालाय स्वतः भावेश चेंडूच्या खाली, मात्र झेल ड्रॉप झाला. जीवनदान मिळालं विकी याला, मात्र जास्त फरक पडणार नाहीये. एक सिंगल धाव आलेली आहे. आता प्रत्येक चेंडूवरती एखादा मोठा फटका इथे मारावा लागणार आहे. 10 चेंडू आणि 42 धावा या मॅच जिंकण्याकरता आता बनवायच्या आहेत. इकडे आता प्रत्येक चेंडूवरती चौकार किंवा षटकार येणं फार गरजेचं आहे. ते बघा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर हाताला गेलाय. पंचाने सांगितलं की हा चेंडू वाईड असेल, वाईट बॉल. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 41 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. स्टॅम्पिंग झालेला आहे. सतीश धिंडा येतो चेंडूच्या खाली आणि बघा सतीश याने खूप चांगला झेल इथे पकडलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे रणजित परेड. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची घाण, ही क्रिकेटपटूंची घाण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. तुषार येतोय न्यू बॅटर. 41 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता ह्या बनवायच्या आहेत. इथे बघा बॅट अँड बॉल चांगला संपर्क झालेला नाहीये. ते देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल. बॉल टाकून झालेत 4 म्हणजे 8 बॉल अद्याप बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 41 धावा या बनवायच्या आहेत. बघा मिस्टॅमिंग झाला. क्षेत्ररक्षक होता तिकडे, त्यांच्याकडनं थोडासा मिस्टेक झाला. 2 धावा मिळतील इथे, जास्त का मिळणार नाहीयेत आणि या 2 धावांनी जास्त फरक पडणार नाहीये कारण अजूनही मॅच जिंकण्याकरता 39 धावींची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 39 धावा. बघा या चेंडूवरती एखादा चौकार षटकार येणं फार महत्वाचं आहे. मॅच मध्ये जर बनायचं असेल शेवटच्या षटकापर्यंत तर या बॉलवरती धावा येणं फार गरजेचं आहे. पाहूया किती धावा या बॉलवरती खर्च करतोय भावेश ढोळे. तर हा चेंडू येतोय निर्धाव. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. षटक संपले तिसरं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 22. आता 6 बॉल मध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडू 39 धावा. गावाचा दोन्ही बाजूनी खेळतोय छान. युवराज डुकले ऑलराऊंडर, खेळाडू आपला लय गुणवान. प्रज्वल दलवी धोंडा वडवलीचा, चिंबीचे पाड्याचा करण कदम, पैजान मेमन कुडूस गावाचा, गोलंदाजाचे करतोय हा. ही क्रिकेटपटूंची घाण, ही क्रिकेटपटूंची घाण. इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. 39 धाब्यांची आवश्यकता आहे. अजूनही 6 बॉल 39 धावा. सागर धिंडा शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. विकी हा स्ट्राईक वरती आहे. पहिला बॉल इथे निर्धाव टाकलाय. डॉट बॉल टाकलाय सागर याने. ब्राह्मणगाव संघाकडे आपण पाहतोय भरपूर ऑप्शन आहेत आणि आज सागर याच्यावरती कामगिरी सोपवलेली आहे. जास्त धावा आहेत त्याच कारणाने पाहतोय सागरकडे कामगिरी सोपवलेली आहे. इथे बघा मिस्टामिंग झालाय. हेमंत याने खूप चांगला प्रयत्न केलाय आणि बघा भरपूर एफर्ट्स त्याने लावलेत
झेल तर सुटलाय, मात्र चांगले एफर्ट्स त्यांनी लावले. एक धाव इथे पूर्ण झाली. अजूनही मॅच जिंकण्याकरता 38 धावेंची आवश्यकता आहे. या सामन्यावरती जी पकड आहे पूर्णपणे मजबूत केलंय वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाने. इथे बघा मिस्टामिंग झालाय. बाल्या आलाय चेंडूच्या खाली आणि इथे झेल पकडला गेलाय. तुषार कोल्हा याची देखील खेळी आता संपुष्टात आलेला आहे. फलंदाज बाद. आकाश परियर मापोली गावाचा अक्षय ठाकरेचा जिगरी यार राहुल सवर आपजे गावाचा गोलंदाज आहे तो फार गुणवान. ही क्रिकेटपटूंची घाण, ही क्रिकेटपटूंची घाण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. ओमकार आलाय न्यू बॅटर. ते बघा एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. इथे बघा फटका तर खूप चांगला केलाय. भावेश आहे तिकडे, मात्र भावेश हा चेंडू थांबवू शकणार नाहीये. चेंडू सरळ 4 धावांकरता निघून गेलेला आहे. या सामन्यामध्ये जर आपण बघितलं फक्त औपचारिकता बाकी राहिलेला आहे. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. एक पाऊल दूर आपण पाहतोय ब्राह्मणगाव संघ विजयापासून. एक बॉल मध्ये आता अजूनही 34 धावींची आवश्यकता आहे. ते बघा चेंडू हवेमध्ये रोहन आलाय चेंडूच्या खाली आणि रोहनकडनं चूक झाली, मात्र जास्त फरक पडणार नाहीये. हा सामना इथे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाने जिंकलेला आहे. हळलक आई दुधाई स्पोर्ट्स पवारपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच ब्राह्मणगाव टीम. मला फिवर मी हाय क्रिकेट लवर मी तुझा यार ना. पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना.